आमदार सुरेश धस यांनी आरोप केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेवर सुरेश धस यांनी आरोप केले आहेत। केंद्रेची मटका व्यावसायिकाबरोबर भागीदारी असल्याचा आरोप धस यांनी केलाय। गुणरत्न सदावर्ते आणि भास्कर केंद्रेचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। झी 24 तास मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। जी सर, भास्कर केंद्रे बोलतोय सर। हाँ भास्कर, काय काम करतो तू? सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला। मग तुझ्यावर हे टिपर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना, तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब। आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला, बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले। साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी आणि पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही। आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं। आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब। आणि दुसरी गोष्ट, मी काही असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही, पुरावा सांगतो। 17 सप्टेंबर 2020 ला माझी बदली झाली इथं। ते पण हर्ष पोद्दार तिथं एसपी होते, त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली। माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता। म्हणजे मला 4.25 वर्ष झालेत समजा कमीत कमी तिथं। आणि दुसरी गोष्ट, मी पोलीस खात्यामध्ये काम 2018 मला माननीय पोलीस महासंचालक साहेब यांचं डीजी इन्सिग्निया पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मला मिळालेलं आहे। वाटल्यास मी ते प्रमाणपत्र पण तुमच्या ह्याच्यावर पाठवतो सर, व्हॉट्सअपवर। आणि तिसरी गोष्ट, मला आतापर्यंत 400च्या आसपास रिवॉर्ड मिळालेत। माझं सर्व्हिस सीट राष्ट्रपती पदकासाठी पाठवलेलं आहे याने, एसपी ऑफिसने।